नमस्कार मंडळी. आज दुपारपासून यवत व यवत पंचक्रोशीमध्ये जिओ नेटवर्कचा प्रॉब्लेम आलेला आहे. सर्वप्रथम असा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा इथून मागे आलेला आहे ह्या 6-7 महिन्यामध्ये. तर वारंवार त्यांना रिक्वेस्ट जिओ कंपनीला काही बातम्याच पण गेलेल्या आहेत किंवा सगळं काही झालेलं आहे. तरी पण हा वारंवार प्रॉब्लेम येतो आहे जिओला. आता जवळपास या भागामध्ये जिओ युजर्स जवळपास 70-80% जिओ युजर आहेत. तर या सगळं काय नाही म्हणलं तरी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आजकाल 2 सिम असतात. जिओ असेल, एअरटेल असेल. तर खूप अतिसर्वसामान्याने याचा परिणाम भोगावे लागतात. गैरसोय होत आहे. आणि सर्वप्रथम आता आजकाल मोबाईलवरती जवळपास 70-80% काम मोबाईलवरती सॉल्व्ह होतं, 80-90%. आणि इंटरनेट बंद असेल तर इंटरनेटवरती डिजिटल UPI पेमेंट असेल, बाकीचे काही सोशल मीडियाज हँडल असतील, या सगळ्यांचा परिणाम होतो. हे सगळं बंद पडतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाला काही पेमेंट्स वगैरे इश्यू असतील, पाठवायचे असतील, ते सगळं इंटरनेट बंद झालं तर हे सगळं बंद पडतं. तर हे सगळं जिओ नेटवर्कने हे सगळं लवकरात लवकर त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करावे. आणि कायमस्वरूपी तो प्रॉब्लेम जो काय आहे तो जे काही तांत्रिक बिघाड असेल किंवा काही ते लवकरात लवकर दुरुस्त करून हे करावं. आत्ता चालू झालं आहे नेटवर्क साधारणतः 8:30च्या दरम्यान. 8:30ला नेटवर्क चालू झाल्यानंतर मग इथून पुढे ते आता अपडेट आहे. पण असाच प्रॉब्लेम हा एअरटेल नेटवर्कचा पण असाच येतो. एअरटेल नेटवर्कला सुद्धा कधी कधी दिवसभर दुपारपर्यंत एअरटेल नेटवर्क नसतं. म्हणजे एअरटेल आणि जिओ हे दोन्ही कंपन्यांचं सध्या या भागामध्ये नेटवर्कचा इश्यू येत आहे. म्हणजे आपल्या या यवत पंचक्रोशीमध्ये इथले जे यवत हद्दीत जे काही टावर आहेत एअरटेल आणि जिओचे त्यामध्ये. आता माझ्या घराशेजारीच एअरटेलचं टावर आहे एका बिल्डिंग शेजारीच. ते तिथे सुद्धा इतकं जवळ असून सुद्धा मला एअरटेलला प्रॉब्लेम येतो. म्हणजे बघा किती हे करावं लागत असेल. मग जे एअरटेल युजर्स आहेत, जसे जिओ युजर आहेत तेवढे पण एअरटेल युजर्स आहेत. हे जे काही युजर्स आहेत ह्यांना ह्या नेटवर्कचा इंटरनेटचा त्रास होतो. याची गैरसोय बंद पडते. असं होऊ नये ही जिओ कंपनीला आमच्याकडून किंवा आमचे हे जे काही इथले कोण एक्झिक्युटिव्ह असतील, इथले कोण सुपरवायझर असतील किंवा इथले जे कोण जिओ केअरचे असतील आमची त्यांना विनंती आहे की असं होतं कामा नये इथून पुढे. आणि लवकरात लवकर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून कायमस्वरूपी ते विषय क्लिअर करावा. काय आणि असं होतं कामा नये. एअरटेलचं पण हे आता इथं आजूबाजूला बरेच लोकसंख्या आहे. जवळपास 35-40 हजार लोकसंख्येवरती आहे हे टावर्स आहेत. एवढ्या लोकांना गैरसोय होणं हे बरोबर नाही आहे. चला, रामकृष्ण हरी.